तो पण माझाच आहे. बस ना, हे बस, हे अभि बस तिकडे सर. हां तो साऊंड आहे चालू कोणचा आहे तो ना. एक खुर्ची घे ना अभिला अजून. सर्व हॅलो 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 हॅलो. आज हॅलो 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 थोडी पुढे. प्रथम आज अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व या ठिकाणी जमलेल्या आमच्या महिला भगिनींना मनापासून मी तुमचं स्वागत करतो. आणि गेल्या 3 महिन्यापासून सातत्याने तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या राहिलात आणि तुम्ही आज आमच्या पाठीशी उभ्या राहिलात म्हणून आम्हाला सातत्याने लढण्याचं बळ मिळत गेलं. आणि आज अखेर जो निर्णय आम्हाला पतसंस्थेकडनं अपेक्षित होता तो निर्णय घेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे. मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. कारण आम्ही जरी किती ठरवलं असतं, म्हणजे मला वाटतं आम्हीच काय कुणी जरी ठरवलं असतं तरी आज जे काय आम्हाला अपेक्षित होतं जे आम्ही आज त्यांच्याकडनं करून घेतलंय, मला वाटतं की याच्यासाठी कुणी किती आंदोलनं केली, कुणी किती पुढाकार घेतला तरी ते आज झालं नसतं. आज याच्यामध्ये खरं तर ही योजना 2017-18 साली गोरगरीब महिलांना मदत व्हावी त्यासाठी ही बचत गट योजना तुमच्या सगळ्यांच्या समोर आणण्यात आली. याच्यामध्ये साधारण 5, 10, 15, 20 अशा प्रकारच्या महिलांचे बचत गट तयार करण्यात आले. आणि हे बचत गट तयार करून या महिलांना कर्ज स्वरूपामध्ये 20,000, 25,000, 30,000 आणि 40,000, जर मी कुठे चुकत असेल तर कृपया मला सांगा, अशा प्रकारची कर्ज तुम्हाला सर्वांना देण्यात आली. आणि ही कर्ज तुम्हाला 17, 18, 18, 19 या 2 वर्षामध्ये साधारण देण्यात आली होती. ही 2 वर्षात चालू झालेली योजना ही तुमच्यासाठी 18 महिन्यांसाठी होती, बरोबर. 18 महिन्यासाठी ही तुम्हाला योजना होती. परंतु या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ सगळ्यांची कर्ज संपत आली आणि कोरोना आला, बरोबर ना. त्यामुळं सगळ्या गोष्टी थांबल्या. त्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटलं की कोरोना आलाय त्यामुळं आमची कर्ज माफ झाली, बरोबर ना. कारण तशा पद्धतीचं लोकांचं जे काय ज्या बँकांनी लोकांना सवलती दिल्या होत्या त्या सवलती लोकांना कळतच नव्हत्या. त्यामुळं मला वाटतं की ह्या ज्या सवलती दिल्या मग त्याच्यामध्ये विशेषतः मॉनिटरियम दिलं गेलं की मॉनिटरियम अशा पद्धतीने दिलं गेलं होतं की त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटायचं आमचं कर्ज माफ झालं, परंतु ते कर्ज माफ झालं नव्हतं. तर ते फक्त कोरोनाच्या कालावधीमध्ये थांबवण्यात आलं होतं. आणि तुमची कर्ज जी होती ती अतिशय छोटी कर्ज होती, 20, 25, 30, 40. त्यामुळे तुम्ही तर बऱ्यापैकी लोकांनी कर्ज फेडली होती. काहीच लोकांचे हप्ते जे काय आमच्या समोर आलेत ते काही लोकांचे इकडे दिसतात की काही लोकांनी भरलेले नाहीत, पण बऱ्यापैकी लोकांनी पैसे भरलेले आहेत. परंतु आता जो कालावधी झाला 19-20 नंतरनं, मला वाटतं की 19-20 नंतरनं डायरेक्ट मागच्या वर्षी तुम्हाला भल्या मोठी रकमेची मेसेज यायला लागले प्रत्येकाला, बरोबर ना. मग कुणाला 70,000, कुणाला 80,000, कुणाला 1 लाख, कुणाला 2 लाख अशा प्रकारच्या रकमा. मला वाटतं की काही लोकांचे तर घरावरती जप्त्या सुद्धा झालेल्या आहेत.
काही काही लोकांना जप्तीच्या नोटिसा आलेल्या आहेत. हे सगळं झालं कशामुळं की जो मध्यंतरीचा गॅप पडला आणि त्या गॅपच्या कालावधीमध्ये तुम्ही लोक बिंदास्त राहिला. तुम्हाला वाटलं माझं काय, मी 25,000 कर्ज घेतलं होतं, मी एजंटकडे 20,000 भरलेले, मी एजंटकडे 25,000 22,000 भरलेत, माझे 3,000 राहिलेत. या अशा भ्रमात तुम्ही लोक होता. परंतु मध्यंतरी जो 19 ते 25 म्हणजे हा साधारण 6 ते 7 वर्षाचं व्याज जे पतसंस्थेने एकदम तुम्हाला लावलं, ते एकदम लावलेल्या व्याजामुळं मला वाटतं कधी नव्हतं धक्के सगळ्या आमच्या महिला भगिनींना बसले की सगळ्यांना अरे एवढ्या मोठ्या रकमा, एवढे मोठे पैसे आम्ही कुठनं आणायचे, आता आम्ही ते एवढे पैसे भरलेत. आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळे आंदोलनं चालू झाली. आंदोलनं चालू झाल्यानंतर ज्यावेळेस आमचा जनता दरबार या ठिकाणी चालायचा, तर या जनता दरबारमध्ये असे अनेक विषय आले होते. आम्ही ते प्रत्येकासंग बोलायचो, तिथं त्यांना पाठवायचो, त्यांचं ते बँक अकाउंट रिलीज करायला लावायचो. परंतु ह्या विषयामध्ये एवढा मोठा विषय आता प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस आम्ही ह्या बँकेच्या, ह्या पतसंस्थेच्या मूळ खोलामध्ये गेलो, तेव्हा ही योजना ही ऑल महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50,000 महिला भगिनींसाठी झालेली आहे. 50,000. आत्ता आमच्याकडे 947 महिलांची नोंद आहे. म्हणजे जो आम्ही ग्रुप बनवलाय त्या ग्रुपमध्ये 947 महिलांनी तिथं जॉईन झाले, जो की आपण जनता दरबार खाली भरवला होता. आणि तो जनता दरबार भरवल्यानंतर 947 महिलांनी या ग्रुपमध्ये सहभाग घेतला. या सगळ्या महिला याच्यामध्ये जॉईन झाल्या आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं आपल्या लढ्याला दिशा मिळाली. मग सहकार विभागाचे इथले आंदोलन असतील, बँकेच्या संचालकांच्या सोबतचे आंदोलन असतील, त्यांच्यासोबतच्या मीटिंग असतील, मला वाटतं की आत्तापर्यंत आमच्या संपूर्ण टीमने, मग त्याच्यात सगळ्यात जास्त मला वाटतं की मला ह्या सगळ्या विषयामध्ये माझ्यापेक्षा, मी तर फक्त नाममात्र आहे, परंतु यात सगळ्यात चांगलं आणि मोठं काम कोणी केलं असेल तर अमित राऊतनी केलंय आणि अभिजित चौगुले. अभिजित चौगुले, अमित राऊत या दोघांनी खऱ्या अर्थानं ही सगळं, कारण तुम्ही बघत असताल ज्या महिला विशेषतः ग्रुपमध्ये आहेत त्यांना माहिती असेल अमितला आहे ती पण केस गेलीत बिचाराची त्याच्या. म्हणजे त्या 2-3 महिन्यामध्ये जेवढे काय असतील ते पण गेले. म्हणजे इतका तो वैतागायचा त्या ग्रुपवरती. मी पण कधी कधी त्या ग्रुपवरती मेसेज वाचले की अनेकदा तो अनलॉक करायचा, परत एकट्याने पाहायचं, परत सगळ्यांना सोडायचं, असं त्याचं जे चालू होता खेळ. मला वाटतं की कधी ते बिचारा त्याच्या बायकोनी सुद्धा त्याला एवढा त्रास दिला नसता, एवढ्या बहिणींनी त्रास दिलाय. म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणी सरकारच्या, पण त्रास आम्हा भावांना. आणि एवढं सगळं होत असताना मी अमित आणि अभिजित ह्या दोघांना ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टी टॅकल केल्या की याच्यामध्ये मग नितीन जगताप याची एक महत्त्वाची भूमिका आहे. नितीन जगतापने सुद्धा, मला वाटतं नितीनसाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. नितीनने सुद्धा याच्यामध्ये, आमचा जैन भाऊ आहे, जैन भाऊ सुद्धा, त्याला भलं काय या अकाउंटमधलं काही समजत नसेल पण आमच्या मागं उभा असायचं. म्हणजे तो तिकडे येत नव्हता, त्याला काही गोष्टी नसतील आमच्या अकाउंटमधल्या कळाल्या तिकडं, परंतु तो आमच्या मागं एकदा पहाडासारखा उभा असायचा. माझा मुलगा रुपेश असेल, हे सगळी लोक इकडं, या टीम आमची संपूर्णपणे ह्याच्यामध्ये राबली. आता मी एक तुम्हाला उदाहरण देतो ह्याच्यामध्ये की हे कशा पद्धतीने तुमच्यावरती हे सगळ्या कशा पद्धतीने तुम्हाला हे पठाणी व्याज ज्याला म्हणतो आपण, हे पठाणी व्याज लावण्यात आलं होतं. याच्यामध्ये बांदल माधुरी रामचंद्र आलेत का? बांदलताई आहेत का? हा, बांदलताई वगैरे. आता ह्या बांदल माधुरी रामचंद्र आहेत. ताई मी तुम्हाला विचारतो ते फक्त तुम्ही सांगा, तुम्ही 30,000 रुपये कर्ज घेतलं होतं बरोबर? यांनी 25/4/2018 30,000 रुपये कर्ज घेतलं. यांची आउटस्टँडिंग जी दाखवत होतं ती 15,289 रुपये दाखवत होतं. त्याच्यानंतर यांना इंटरेस्ट जे व्याज लावण्यात आलं ते 10,262 रुपये लावण्यात आलं. म्हणजे एकूण यांच्याकडे क्लोजिंग, जर यांचं अकाउंट क्लोज करायचं असेल तर यांनी बँकेला 25,551 रुपये भरायचे, बरोबर का? तुम्हाला जे आलं होतं मेसेज तो 25,551 रुपयाचा मेसेज आला होता, बरोबर? आता मी हे प्रत्येकाने लक्षात घ्या. एक बांदलताई ह्या उदाहरण आहेत तुमच्यातल्या. मी सगळ्यांची इथं 750 ज्या महिला आल्यात त्या 750 महिलांची मी नावं नाही घेऊ शकणार.
आपल्याला सगळ्यांना रिलॅक्सेशन 100% मी पहिल्या दिवसापासून वसंत मोरेचा शब्द आहे तुम्हाला, जोपर्यंत माझ्या शेवटच्या बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हटणार नाही. आणि मी आज ते तुम्हाला सांगतो की आम्ही याच्यामध्ये इतका त्रास सहन केलाय, इतका त्रास झालाय. नाही त्या पाहुण्यांचे, नाही त्या पॉलिटिकल लिडरचे आमच्यावरती प्रेशर आले, परंतु आम्हाला याच्यामध्ये फक्त एकच दिसत होतं की तो म्हणजे तुम्हाला रिलॅक्सेशन. जोपर्यंत याच्यामध्ये ही आमची बहिणीची काय याच्यामध्ये अडकलेली आहे, कारण याच्यामधल्या अशा इतक्या बहिणी आहेत की ज्यांना रात्रीच्या झोपा येत नाही आहेत, की घरामध्ये नवऱ्याची भांडणं चालू आहेत, मुलं भांडणं करतात आहे घरामध्ये, नवऱ्याचे अकाउंट ब्लॉक झाले की नवरा भांडणं करतोय, मुलांचे अकाउंट ब्लॉक झालेत, स्वतःचे अकाउंट ब्लॉक झालेत. आपण जर एखाद्या ठिकाणी कामाला असेल तर तिकडचा पगार आला तर तो अकाउंटवर गेला तर तो पैसे काढता येत नाहीयेत. या ताईंचं तर मला माहिती की यांचा तर काही संबंध पण नव्हता, ज्यांनी तिकडे भरले, ज्यांनी पैसे उचलले त्यांचे कागद तिकडे गेले, त्यांनी पैसे घेतलेले नसताना त्यांचा अकाउंट ब्लॉक. त्या बनसोड ताई आलेत का? नाही, बनसोड दुसऱ्या, हा, त्यांच्या मिस्टरांचं वर्ष श्राद्ध आहे, त्यांनी सांगितलं म्हणून त्या आल्या नाहीत. त्या बनसोड ताईंचे तर नुसते पेपर गेले होते, तरी पण त्यांच्यावरती कर्ज झालं होतं. मग असं आता बांदलताईंचा आपण विषय घेतलाय. बांदलताईंना 25,551 रुपये हे बांदलताईंनी भरायचे होते. त्याच्यानंतर 7/10/2019 या वेळेस अवॉर्ड झाला, 101चा अवॉर्ड झाला, म्हणजे तुमच्यावरती जप्तीची नोटीस आली तुम्हाला. ही जप्तीची नोटीस बऱ्यापैकी सगळ्यांना 2019 साली आलेली आहे. म्हणजे काय होतं की आम्ही त्यांना जे काही गोष्टी विचारल्या होत्या माहितीच्या अधिकारामध्ये की तुम्ही या गोष्टी करू शकता का, तुम्ही त्या गोष्टी करू शकता का, त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं, बघा आपण सर्वसामान्य कुटुंबातल्या एकदम मध्यमवर्गीय कुटुंबातली लोक आहोत, आपल्याला मेल केला फिमेल केला काय या गोष्टी कळत नाहीयेत. काही महिलांचे तर मला वाटतं की मोबाईल पण असे असतील की ज्याला व्हॉट्सअप पण नसेल, अशा महिलांचे मोबाईल्स असतील, आणि आपण सगळे एकदम सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहोत. तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना 7/10/2019 यांना 101ची जी नोटीस आली त्यावेळेस त्यांच्यावरती 11,847 रुपये ही थकबाकी त्यांची राहिली होती. आणि त्यांना त्यांच्याकडनं जी अमाऊंट घेण्यात आली तुमच्याकडनं 6,000 रुपये नंतर तुमच्याकडनं घेण्यात आले, बरोबर. हे तुम्ही मला सांगितलं नाही, मी बँकेतनं काढून आणलेलं आहे, बरोबर. मी तुम्हाला विचारलं आजपर्यंत, हे त्यांच्या बँकेतले त्यांच्या अकाउंटवरची सगळी माहिती आम्ही काढलेली आहे. आणि बांदलताईंची माझी कधी आजपर्यंत मीटिंग झालेली नाही, समोरासमोर मी ताईंना कधी पाहिलेलं नाही, मी पहिल्यांदाच बघतोय त्यांना. पण आम्ही एक उदाहरण म्हणून की पहिल्यांदाच नाव त्यांचं आहे म्हणून मी त्यांचं नाव घेतलंय. तर त्यांना त्यानंतर त्यांचे 6,000 रुपये त्यांचे घेण्यात आले. आता बघा ह्याच्यामध्ये प्रत्येकाला एक टोटल एक्सपेन्सेस की सगळं, म्हणजे तुम्हाला नोटीस काढायची, तुमच्या घरी माणूस पाठवायचा, ह्याचा सगळं मिळून प्रत्येक 700-800 लोकांना, म्हणजे 1,000-1,500 जी लोक आहेत ह्या प्रत्येकाला 5,000च्या आसपास खर्च लावण्यात आला, बरोबर आहे. कुणाकुणाला माहिती असेल प्रत्येकाला. आता बांदलताईंना जो खर्च लावण्यात आला होता 4,858 रुपये, म्हणजे अशा सगळ्याच बांदलताई. आता बांदलताईंच्या नंतरनं जे यादव लता प्रमोद म्हणून आहेत, आता त्यांना 3,714 रुपये लावण्यात आला. त्यांच्या खाली 5,472, 3,816, 8,948. हे मोमीन म्हणून जे मोमीन रेहना लाडसाहेब आहेत का, हा, मग ह्यांना जो खर्च लावण्यात आला होता 8,948 रुपये खर्च लावण्यात आला होता यांना. म्हणजे असा प्रत्येकाला हा खर्च, वकील एकच, नोटीस एकच, आणि खर्च होता करोडो रुपये. वकील एकच नोटीस काढत होता, एकच नोटीस, फक्त तुमची नावं बदलली जात होती आणि प्रत्येकाला खर्च वेगळा. आम्ही ज्यावेळेस हे विचारलं हे का, जर या मावशींना खर्च लावायचा आहे, या मावशींना जर 500 रुपये खर्च लावायचा असेल तर बांदलताईला सुद्धा 500 रुपये लावला पाहिजे. परंतु असं होत नव्हतं, प्रत्येकाचा खर्च वेगळा. हा ज्यावेळेस आम्ही टोटल केली लाखो रुपये हा खर्च आला. एवढे वकिलाला पैसे देतात का नाही, हा एक विषय त्याच्यामध्ये होता. आणि त्यांच्या अकाउंटवरून, तुमच्या अकाउंटवरून 101ची नोटीस झाल्यानंतर 765 रुपये नाही, तो अकाउंट नंबर, हा अकाउंट नंबर 765 आहे का तुमचा,
अकाउंट नंबर तुमचा 765 आहे, यांच्या अकाउंटवरनं 6,000 रुपये वसूल करण्यात आले. मग त्यांच्या अकाउंटवरती पैसे असतील ते 6,000 रुपये काढून घेण्यात आले. असे यांचे तर 6,000च आहेत. आता यादव लता प्रमोद आहेत का तुम्ही? तुमच्या अकाउंटवरनं तर 29,500 रुपये काढून घेण्यात आले, बरोबर? यांच्या अकाउंटवरनं 29,500 रुपये काढून घेण्यात आले. तर याच्यामध्ये अजून वावरे शिला यादव आहेत का? वावरे ताई, हा, वावरे ताईंच्या अकाउंटवरून 14,300 रुपये काढण्यात आले तुमच्या अकाउंटवरून. ज्यावेळेस तुमचं अकाउंट सीज झालं, तुमच्या अकाउंटवरती जी रक्कम शिल्लक होती 14,300ची, ती रक्कम काढण्यात आली. शिवाय या ठिकाणी अजून एक शेख सायरा बानो जेनौद्दीन, शेख सायरा बानो आहेत का? यांच्या अकाउंटवरून सुद्धा 10,800 रुपये काढण्यात आले. म्हणजे ज्यांचे अकाउंट सीज झाले, ज्यांचे अकाउंट तुमच्या अकाउंट जे लॉक करण्यात आले होते, ते लॉक केल्यानंतर त्यांच्याकडे 101च्या नोटीसनुसार त्यांना अधिकार आहे की तुमच्या अकाउंटमधनं पैसे काढून घ्यायचा. तुमच्या अकाउंटवर पैसे आले की एक तर ते पैसे ब्लॉक करायचे, नाहीतर ते पैसे काढून घ्यायचे. असे अनेकांच्या अकाउंटवरनं पैसे काढून घेण्यात आले. आता हा सगळा विषय ज्यावेळेस आम्ही या सगळ्या विषयामध्ये खोलवरती गेलो, बँकेला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी बोललो, मला वाटतं की बँकेच्या जे काही आतमधले कर्मचारी वर्ग आहे, ह्या कर्मचारी वर्गाच्या पेक्षा मला वाटतं की बँकेचे संचालक आमदार अशोकराव टेकावडे यांचं मनापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना मनापासून आभार देईल. त्यांचं मनापासून मी आभार करेन. त्यांच्या नावाने सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण आम्ही ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, ज्या की त्यांच्या, बसा तुम्ही खाली बसलं तर चाल, त्यांच्या संचालकांनी त्या गोष्टी तिथं पोहोचवायला पाहिजे होत्या, की जे की तुम्ही जर कस्टमर त्यांच्या आहात तर तुमच्या बाजूने काहीतरी गोष्टी मांडायला, त्या मांडल्या गेल्या नाहीत. ज्या आम्ही मांडल्या, संचालक मंडळ ते मांडत नव्हतं. मग आता अशोक भाऊंनी मागच्या आठवड्यामध्ये, त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी मागच्या आठवड्यामध्ये एक फोटो पण टाकला होता की नारायणपूरचे भरत नाना क्षीरसागर यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थ केली. परत भरत नाना क्षीरसागर, मी, अशोक भाऊ, आमची सगळी टीम, आमची परत आमच्या, मला वाटतं की ह्याच्यामध्ये आजपर्यंत कमीत कमी 5 मीटिंग सासवडमध्ये झाल्यात. मला वाटतं ह्याच्यात काय काय सभासद 5 वेळा गेले पण नसतील. पण आम्ही तुमच्यासाठी 5 मीटिंग 3-3 तासाच्या 5 मीटिंग वडापाव खाऊन तिथे केलेल्या आहेत. अक्षरशः आम्ही दिवसभरात वडापाव खातो. त्यांच्या कशाला निमताळ झालो ना, म्हणत होते आम्हाला बिर्याणी चालू आहे वर, अजिबात नको. कारण मला माहिती आहे या विषयामध्ये एकदा जर का कधी आमचा एखादा फोटो, एखादा व्हिडिओ आला असता बिर्याणी खाताना त्यांच्या ऑफिसमध्ये, झाला आमचा कार्यक्रम. नाही, तुमचा विश्वास होता ताई, बरोबर आहे, तुमचा विश्वास होता. पण मला माहिती आहे या विषयामध्ये पुढं काय भांडवल करायचं आजकाल लोकांना लगेच कळतं. म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये, त्यांनी आम्हाला वारंवार, तात्या जेवण सांगू का वरती, कारण त्यांच्याकडे आम्ही ऑडिट बसवलेलं होतं. वरती ऑडिट बसायचं, खाली आम्ही बसायचो. वरती विगरम, खाली विगरम. त्यामुळे ती शेवटी त्यांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि काल त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. आज काही गोष्टी, हा निकाल जाहीर करण्याच्या अगोदर किंवा हा निकाल काय आम्ही त्यांच्याकडनं घेतलाय हा सांगण्याच्या अगोदर मी काही गोष्टी पहिले तुम्हाला स्पष्ट करतो, की ज्या की आम्ही सगळ्यांनी बसून ते ठरवलं की काही गोष्टी या आपल्यामध्ये स्पष्ट झाल्या पाहिजेत. की बघा, काही लोकांनी पैसे हे एजंटकडे दिले, बरोबर, एजंटला पैसे दिले, एजंटनी पैसे भरले नाहीत. आता याच्यामध्ये एजंटनी पैसे भरले नाहीत, ज्या माणसांकडं एजंटच्या बाबतीमध्ये एजंटला दिलेल्या पैशाचा काहीही पुरावा असेल त्यांनी आमच्याकडे तो पुरावा द्यायचा आहे. ऐका ना, ऐका, सांगतो तर तुम्ही घाबरू नका, पर्याय आहे त्याच्यामध्ये, असे कुठलेच विषय नाही. जर आता बघा, परत जर तसं म्हटलं तर मग जे तुम्हाला सांगितलं जात होतं की एजंटकडे जा आणि एजंटकडे जाऊन एजंटला घेऊन या, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण त्या सगळ्या गोष्टींना बायपास केल्या. आणि आता जर तुमच्याकडे तसे पुरावे, आता हे जे आम्ही केलंय ना, हे तुम्ही अगदी बॉटम लेवलला आणले आम्ही. आता ह्याच्यापेक्षा कमी अगदी रिझर्व्ह बँक आली तरी होऊ शकत नाही. रिझर्व्ह बँकेची माणसं जरी येऊन बसली ना तिथं, किंवा त्या आता ज्या पक्षाचे त्या पक्षाची लोक जरी त्यांच्या समोर येऊन बसली तरी सुद्धा इथपर्यंत कोणी जाऊ शकत नाही. कारण आम्ही तिथपर्यंत हॅरेसमेंट केली आहे, आम्ही तिथपर्यंत त्यांना विनंत्या केल्यात
नाही विनंती ऐकल्या तर शेवटी आम्हाला आमचे मार्ग मोकळे होते, परंतु त्यांनी आम्हाला तिथपर्यंत जाऊन दिलं नाही. म्हणून आम्ही ज्या लोकांनी एजंट थ्रू पैसे भरले असतील, एक तर त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असला, आम्ही त्या लोकांसंग 100% भांडू शकतो. आता आम्ही काय केलंय हे मी सांगतो. मुळात जे मी पहिल्यांदा उल्लेख केला की ही योजना किती महिन्यांसाठी होती? 18, बरोबर. आता 18 महिन्यांसाठी ही मूळ बचत गटाची योजना होती. ह्या 18 महिन्यांमध्ये तुम्ही व्याज तर देणारच होता ना त्यांना. बाकी त्यांनी जी एक स्कीम तुम्हाला दिली होती की तुम्ही जर कंटिन्युटी केली तर तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये अजून काहीतरी मिळणार होतं, 500 रुपये 1000 रुपये असं काहीतरी होतं, बोनस काहीतरी होता असं काहीतरी. पण ती योजना कोरोना आल्यामुळं कुणीही पूर्ण पैसे भरलेले नाहीयेत, त्यामुळे ती योजना लागू होत नाही. ठीक, एक विषय संपला. आता आम्ही त्यांच्या पुढं जे त्यांनी आम्हाला पर्याय दिले त्याच्यानंतर ह्याच बांदलताईंच्या बाबतीमध्ये, म्हणजे पहिल्या विषय ज्यावेळेस आपण पहिल्यांदा त्यांच्याबरोबर मीटिंग चालू केल्या त्यावेळेस बांदलताईंना किती पैसे भरायचे होते? 25,500 26,400 एकूण. बांदलताईंना एकूण पहिल्यांदा ज्यावेळेस आपण आंदोलन चालू केलं, आम्ही पहिल्यांदा त्यांच्या संघ बोललो त्यावेळेस बांदलताईंच्या बाबतीमध्ये जो त्यांच्याकडनं आम्हाला रिपोर्ट आला तो आला 26,400 रुपयाचा. की बांदलताईंनी जे 26,400 रुपये 30,000च्या बदल्यात त्यांनी जे पैसे भरले होते 25,551 रुपये त्यांचं क्लोजिंग होतं. नंतर हे झालं होतं ना परत, हा त्यांचा एजंटचा भरणा होता. त्यांच्या एजंटनी 26,400 रुपये भरले होते. यांनी 26,400 रुपये भरलेले असताना सुद्धा बांदलताईंना 25,551 रुपये अजून भरायचे होते. म्हणजे त्यांचा पहिल्या मिटिंगला अमाऊंट किती आली ती? 25,551 रुपये. त्याच्यानंतर आमच्या दुसऱ्या मिटिंग त्यांच्याबरोबर झाल्या. त्या दुसऱ्या मिटिंगमध्ये ज्यावेळेस आम्ही त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला त्या टायमाला त्यांच्या जे आहे तिथं काम करणारे लोक, म्हणजे संचालक मंडळ नाही, शाखा व्यवस्थापक त्यांचे तिकडचे, म्हणजे मेन तुम्हाला ज्यांनी कर्ज दिली ते, त्यांच्यासोबत ज्यावेळेस आमच्या मिटिंग झाल्या त्यावेळेस त्यांनी काय केलं, जी काही योजना सांगितली जाती समोपचार योजना, ही समोपचार योजना 8% दिली जाते. आता तुम्हाला व्याज किती टक्क्यांनी होतं? 21.45%, बरोबर. 20.45% एकूण तुमच्या, म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा, आता दुधानी तोंड भाजले, आता इथून पुढे ताक सुद्धा फुकून पेत जावा, बरोबर. तुम्हाला व्याज किती आहे तुम्हाला माहितच नव्हतं. तुम्हाला व्याज लावण्यात आलं होतं 20.45% तुमच्या 30,000 25,000 40,000च्या कर्जावरती. 20.45% तुम्हाला कर्ज, तुम्हाला व्याज आकारण्यात येत होतं. त्याच्यानंतर ना जी योजना आम्ही आणली, जी की राज्य सरकार राबवतं, की एखादं अकाउंट ज्यावेळेस अशा प्रकारचं प्रॉब्लेम मध्ये येतं त्यावेळेस समोपचार योजना म्हणून ही राज्य सरकारने दिलेली आहे. ही समोपचार योजना किती टक्क्यावर येते? 8% येते. मग ही तुमची 20.45%ची योजना किती टक्क्यावरती आली? 8% आल्यानंतर आम्हाला वाटलं खरंच बरं झालं आता. परंतु प्रत्यक्षामध्ये 8% योजना आल्यानंतर त्यांनी तुमच्या थकबाकीचे दिवस लावले. प्रत्येक महिलेचे दिवस किती आले माहिती का थकबाकीचे? 2,000 दिवस. आता 2,000 दिवसाला रोज व्याज किती लावलं असेल त्यांनी? 6 रुपये रोज 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 6 रुपये व्याज. म्हणजे 8% समोपचाराची जी योजना होती त्याच्यामध्ये तुमच्यावरती काढलं 2,000 दिवसांचं. तुम्ही 2,000 दिवस पैसे थकवले, मग 2,000 दिवस पैसे थकवले तर तुम्हाला 6 रुपये रोजाप्रमाणे 2,000 दिवसाचे किती झाले? 12,000 के 1,20,000 12,000 ना, 2,000 दिवसाचे म्हणजे तुम्हाला 12,000 रुपये लावले. मग त्याच्यानंतर बसल्यानंतर ना आम्ही परत बांदलताईंचंच अकाउंट परत घेतो. पहिल्यांदा बांदलताईंना ज्या पहिल्या मिटिंगला भरायचे होते 25,551 रुपये, दुसऱ्या मिटिंगला बांदलताईंची अमाऊंट आली 11,282 रुपये. टाळ्या नका वाजवू, पुढे जायचे अजून. म्हणजे पहिले 25,000, नंतर ना 11,000,
परत आम्ही आम्हाला नाही मान्य, आम्ही नाही 11 भरणार, आम्हाला एवढे नको आहेत, कारण त्यांनी पैसे भरलेत, आम्ही तेवढे पैसे भरणार नाही तुमचं. मग मी त्यांच्या पुढं माझ्या सुपीक डोक्यामध्ये एक आयडिया आली, बाबा चला सगळं सोडून द्या, 7 वर्ष 8 वर्ष काय तुमचं झालं असं ना, सगळं सोडून द्यायचं. मला एक सांगा, ही कर्ज योजना किती दिवसांसाठी होती, किती महिन्यांसाठी होती? 18. आता मागचे 2018 ते 2019, 17 ते 2019 इथपर्यंतच 18 महिने मोजायचे. आमच्या बहिणीने 30,000 रुपये घेतले असतील तर त्या 30,000 रुपये घेतलेल्या बहिणीला आम्ही त्यांना विचारलं, मला एक सांगा, आमच्या बांदलताईंनी किती कर्ज घेतलं? 30,000 रुपये. आता बांदलताई तुमचा भरणा मी धरलेला नाहीये, कारण आता ते जे पैसे भरले असतील ते पैसे आता ओम फट स्वाहा, कारण त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे. त्याच्यासाठी परत एकदा आपल्याला सहकार विभागात जायचं, परत इथं वर्षाच्या लढाई लढायच्या. त्याच्यापेक्षा मी सोपा पर्याय काढला. 18 महिने या बहिणींनी आमच्या कर्ज दिलं. तुम्ही म्हणूच नका 20-21 असं समजायचं की हे जे काय चाललंय सगळं कोरोनाच्या आधीच चाललंय. 18 महिन्याचाच कालावधी धरायचा. 18 महिन्यामध्ये आमच्या ज्या बहिणींनी 20,000 कर्ज घेतलं होतं ती फक्त 4,000 रुपये व्याज देणार होती. ज्या बहिणींनी 25,000 कर्ज घेतलं होतं ती 5,000 रुपये व्याज देणार होती. जिने 30,000 रुपये कर्ज घेतलं होतं ती 6,000 रुपये व्याज देणार होती. जिने 40,000 कर्ज घेतलं होतं ती 8,000 रुपये व्याज देणार होती. हे कधीच आहे तुमचं? 18 महिने. 18 महिने जर तुम्ही हे कर्ज घेतलं असतं तर 18 महिन्यामध्ये तुम्ही एवढेच भरणार होते पैसे. आता ती कर्जफेड 20,000 वाल्यांची होती 24,000, 25,000 वाल्यांची होती 29,000, 30,000 वाल्यांची होती 36,000 आणि 40,000 वाल्यांची होती 48,000. म्हणजे एवढेच कर्ज तुम्ही फेडायचं होतं प्रत्येकाने. आता याच्यामध्ये मग बांदलताईंच्या विषयावरती मी परत आलो. आता परत एकदा शेवटच्या वेळेस सांगतो, बांदलताईंना पहिल्या मीटिंगला भरायचे होते 25,551 रुपये. दुसऱ्या मीटिंगला बांदलताई आल्या 11,282 रुपये. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आता बांदलताईंना भरायचे 3,181 रुपये. आता बांदलताईंना किती भरायचे? 3,000 रुपये. 3,181 रुपये बांदलताईंनी भरायचे आणि त्यांची एनओसी घेऊन जायची. इथून पुढं अजून दुसरा विषय याच्यामध्ये त्यांनी अजून सुद्धा एक प्रॉब्लेम करून ठेवला होता तुमचा, जो की पुन्हा एकदा या डोक्यातनं बाहेर आला. आम्ही सगळं झालंय, आमचं 3,181 रुपयेपर्यंत फायनल झालं. परत आम्ही तुम्हाला म्हणलं, तात्या अहो एक प्रॉब्लेम ही लोक अजून करतील. बोललो काय? कारण ह्याच्यातल्या बऱ्याच महिला कुठे निघून गेल्यात, कोण बाहेरगावी गेले, कोण मयत झाले, कुणाचे प्रॉब्लेम आहेत, कोण सापडत नाहीये. मग समजा 5 महिला एखाद्या ग्रुपमध्ये असतील आणि त्याच्यामधल्या 4 महिलांनी कर्ज फेडलं आणि 1 महिला निघून गेली आहे, ती सापडतच नाहीये, बरोबर त्यांच्यावरती कर्ज येणार आहे, बरोबर ना? हेच झालं होतं, हेच होत होतं. म्हणून परत अमितनी मला ते सांगितलं, परत एक मीटिंग झाली. आता त्यांच्याकडनं आम्ही परत असं पण लिहून घेतले, बांदलताईंनी 3,181 रुपये भरले. बांदलताईंचा आणि अजित बँकेचा कुठलाही संबंध नाही. बांदलताई इथून पुढं अजित पतसंस्थेच्या कुठल्याही बँकेच्या कुठल्याही माणसाच्या जामीनदार नाहीत. बांदलताई कुणालाही जामीन नाहीत. बांदलताई अजित बँकेच्या 1 रुपया कर्जाला निमताळे नाहीयेत. त्या अशा प्रकारे हे सगळं सोल्युशन आपण काढलेलं आहे आणि हे 100% सगळं झालंय. त्यांची टोटल लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. आणि मला वाटतं की इतक्या बॉटम लेवलला काही लोकांनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काहीतरी वावड्या उठवल्या. काही ग्रुपवरती चालू होतं की वसंतात्या प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही, वसंतात्या लेट येतो पण थेट येतो. एवढं लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये. आम्हाला थोडा उशीर झाला आम्हाला मान्य, कारण ते म्हणतात ना आपल्याला की वाघाच्या जबड्यात हात घालून तिथून दात मोजायचे होते आम्हाला. कारण आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन आम्हाला होतं. कारण मला वाटत होतं सातत्याने की आपण इथं शब्द दिलाय, आपण राज्य सरकारसारखे नाहीये. 1500 दिले, 2100 सांगितले ना, आता 500 देतात. असं नाही, सांगितलं ना कर्ज फेडणार तर फेडणार म्हणजे फेडणार, त्याच्यामध्ये कोणतंही दुमत होणार नाही.
म्हणजे अशा पद्धतीने आपण हा सगळा मार्ग काढलेला आहे. आता कोण आता जे झालेत नाही हे प्रश्न नंतर मी ऑफिसवरती बसणार आहे. आता प्रश्न नको आहेत आपल्याला आता इथं, कारण आज हा आनंदाचा क्षण आहे तुमच्या, बरोबर ना. त्यामुळं मला वाटतं की आता आज प्रत्येकाला मनातून वाटत होतं की आज काय होणार, आज काय होणार, आज काय होणार. परंतु आज तुम्हाला मी एक उदाहरण दिलेलं आहे बांदलताईंचं, की अवघ्या बांदलताईंनी फक्त 3181 रुपये भरले आणि ते सुद्धा कुणालाही सासवडला जायचं नाही, इथंच पैसे भरायची व्यवस्था करणार आहे. त्यांना ते पण सांगितलंय, आमची भगिनी इथून पुढं सासवडला जायचे यायचे सुद्धा बसचे पैसे खर्च करणार नाही. जे काय असेल ना बँकेची लोक इथं वसंत मोरेच्या ऑफिसवर आणून बसवायची, इथं आणून बसवायची आणि इथं बँकेची लोक एक कॅशियर आणि एनओसी घेऊन एक माणूस इथं बसवायचा. माझी फक्त तुम्हाला एक विनंती आहे ताई, आम्हाला काय लागत नाही, आम्हाला फक्त लागतो ना तुमचा पाठीवरती शाबासकीची थाप आहे. त्यामुळं मला वाटतं एक कार्यक्रम ताई, आता त्याच्यासाठी मी सांगतो, आता त्यासाठी सांगितलं मी आता तुम्हाला काय, त्यासाठी तुम्हाला जे काही तिथं असेल सहकार आयुक्ताकडे हे भांडण करावं बसावे लागेल. तुम्हाला सगळं सांगतो, तेच सांगतो, हे माझं संपू द्या, त्याच्यानंतर तुम्ही बोला. कारण हे तुमच्या एकटीचा प्रश्न आहे, यांचा नाहीये. कारण एका प्रश्नासाठी सगळ्यांना अडकून ठेवायचं नाही मला इकडं. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे असे प्रॉब्लेम असतील त्या लोकांना ज्यावेळेस मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की जर तुमच्या एजंटचा विषय हा सगळ्यात मोठा विषय याच्यामधला, की एजंट लोकांनी याच्यामध्ये मोठे फ्रॉड केलेत. त्यामुळे जर तशा पद्धतीचे पुरावे आले तर आम्ही बँकेला सांगितलंय, बँक संबंधित कर्जदार महिला यांनी मिळून त्या काय म्हणतात त्याला एजंट, त्या एजंटवरती ती जिथं राहतात तिथं पोलीस केस दाखल करायची. त्या ठिकाणी जर पोलीस केस दाखल केली तरच त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन होऊ शकतं. कारण ज्या काय एवढ्या 1000-1500 महिला आहेत, या 1000-1500 महिलांचे आता याच्यामध्ये बांदलताईंचा विषय, बांदलताईंच्या बरोबरच अजून बऱ्याच महिला आहेत, त्यांच्या बरोबरचे बाकी दाखवून आता नाही हे त्याने आता ह्याच्यामध्ये हे एकच आहे, हे काय बाकीचं खालचं 21,000 हे. आता ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बऱ्याच बँकेमध्ये प्रॉब्लेम असतील का असतील, बँकेमधल्या लोकांच्या चुका असतील का असतील, 100% असतील. पण त्याच्यासाठी आपल्याकडे सुद्धा पुरावा, त्यांच्या संग जर आम्हाला भांडायचं असेल तर आम्हाला जर त्यांच्यासोबत भांडायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी पुरावा लागेल. तुमच्याकडे जर एखादा विषय असला की बाबा ही पावती आहे बँकेची, ही बँकेने दिलेली पावती आहे आणि ही पावती असताना ही पावती मला दिली होती, कारण जी तुमची कार्ड बनवली होती ही कार्ड सुद्धा त्यांनी या ठिकाणी पेटवून लावली, हे कार्ड आमचं नाहीये, हे कार्ड आम्ही तयार करून दिलेलंच नाही अशी बँक डायरेक्ट बोलली आहे. त्यामुळे आपण काय गोष्टी मागाशी वापरला शब्द की आता दुधाने तोंड भाजले, इथून पुढे ताक सुद्धा फुकून प्या, कुणावर विश्वास ठेवू नका. 20,000, 25,000, 30,000, 40,000 हे छोटे छोटे जे आपल्या समोर प्रस्ताव येतात ना, ह्या प्रस्तावांच्या मागं खूप मोठा प्रॉब्लेम असतो, तो आता समोर आलाय. त्यामुळे इथून पुढं एखादा जर तुमच्याकडे आला ना, तुमच्या मोबाईलवरती एखादा मेसेज येतो, तुमचं 25,000 रुपये, तुमचं 50,000 रुपये लोन सँक्शन झाले, अभिनंदन तुमचं, आपण लगेच तिथे लिंक क्लिक करतो आणि लगेच प्रॉब्लेममध्ये अडकून जातो. त्यामुळे असल्या विषयांमध्ये कोणी भानगडीत पडू नका. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही त्याच्यामध्ये ज्यावेळेस आता आम्ही एक फक्त इथे एवढंच करणार आहे. आता नेहमी काय होतं, आता एवढ्या सगळ्या महिलांची एक एक करून जर आपण इथं बसलो लाईन करत तर खूप वेळ लागेल. त्यामुळं पुन्हा एकदा उद्याच्याला ग्रुपवरती एक मेसेज टाकला जाईल. जे काही 700-800 महिला आहेत, ह्या 700-800 महिलांमध्ये आमच्यापैकी 10 जण आम्ही नेमणार आहे आणि 10 किंवा 20 जण नेमू आम्ही, आणि प्रत्येक कार्यकर्त्याकडं 50 किंवा 100च महिला असतील. आणि आमचे ते कार्यकर्ते या ठिकाणी इथं आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ते बसलेले असतील. त्यामुळे 1 नंबर ते 50 नंबर कुणाकडे असेल, 50 नंबर ते 100 नंबर कुणाकडे असेल, 100 ते 150 कुणाकडे, 150 ते 200 कुणाकडे असेल, हे तुम्हाला या ठिकाणी सगळं सांगितलं जाईल. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त 50च महिलांची लाईन त्या मुलाला टॅकल करायची आहे.
तो तिथून तुम्हाला फायनल तुमचं देईल आणि तुम्ही खाली जाऊन जर तुम्हाला ते आम्ही अकाउंट आपल्या ग्रुपवरती पण टाकणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये जर बघितलं की मला एवढे एवढे पैसे आहेत की बाबा हे मला मान्य नाही आहे, हे माझ्याकडे एवढे रिसीट आहेत त्याच्या, हे माझ्याकडे एवढे मी चलन आहेत माझ्याकडे, ही माझी चलन जागतिक जागेवरती आपण तिथंच लगेच ती मायनस करायला लावणार आणि तुमचे जे काही पैसे तुमच्याकडे असतील जे की तिकडे जमा झालेले नसतील. कारण बऱ्याचदा असं होतं आहे हे जे अमाऊंट दिलेत ना हे त्यांनी दिल्यात, ह्या तुमच्या किंवा माझ्या अमाऊंट नाही आहेत, हे बँकेने दिलेले अमाऊंट आहेत, त्यामुळे तुमच्या वेगळ्या असू शकतील. सगळं झालं कमी, सगळं कमी झालंय. तुमचं नाव काय सांगा? नाव काय तुमचं? ते बाकीचं जाऊ दे, तुमचं नाव काय? कशाचं? अजित बँकेचं का मल्टीचं? नागरिक मल्टी नाव काय म्हटलं? सुमन पाटील. हा ठीक आहे, तुमचं जाऊ मी सांगतो तुम्हाला. हां, आता एवढंच या ठिकाणी सांगतो. खूप उशीर होत आलाय आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आम्ही त्याच्यानंतर बोलणार आहे. मी अमितला सांगतो की अमित थोडं आपण या ठिकाणी बोलावं. ते निघालो. आता कृपया प्रश्न उत्तर आता करू नका, प्रश्न उत्तरांसाठी आम्ही थांबणार आहे. ताई ऐका ना, तुमच्या एका प्रश्नासाठी मी या 100-200 महिलांच्या नाही ना वेळ घेऊ शकत. मी एकटा थांबणार आहे ना परत. त्यातनं 3 वेगवेगळ्या कॅटेगरी होत्या. एक कर्जदार ज्याचे हप्ते राहिलेत आणि असे कर्जदार होते ज्यांच्याकडे नीलचं सर्टिफिकेट आहे. ठीक आहे, आवाज पुढे घे, पुढे घे. नाही नाही, तू माईक पुढे घे. हॅलो. हां, 3 कॅटेगरी होत्या याच्यामध्ये. कर्जदार, जामीनदार आणि एजंट. कर्जदारांमध्ये 2 प्रकार होते. एक कर्जदार हप्ते राहिलेले आणि तिसरे होते ज्यांच्याकडे कर्ज नील केल्याचं सर्टिफिकेट. हॅलो, आता येतोय का? हां, तर जे कर्जदार ज्यांचे हप्ते राहिलेत की जेव्हा त्यांनी एजंटला पैसे दिलेले आहेत, ठीक आहे, हॅलो 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 हां, बसली तर 1 मिनिट. हॅलो. हां, तर जे ज्यांचे हप्ते राहिलेत किंवा ज्यांनी एजंटला पैसे दिलेले आहेत किंवा मग काही जणांचं म्हणणं मी सगळे पैसे भरलेत तर तुमच्याकडे त्या पावत्या नाही आहेत. ठीक आहे, तर आता काय करा माहिती आहे का, ते एजंटला बाजूला काढा. त्यांनी असं नाहीये की एजंटनी असं नाहीये की एजंटनी काहीच पैसे भरलेले नाहीत. एजंटनी समजा तुम्ही 10,000 रुपये दिले ते एजंटनी 5,000 रुपये भरलेले आहेत, 5,000 मधल्यामध्ये गायब केलेले आहेत. तर तुम्ही आता जे गायब झालेले पैसे आहेत ना ते विसरून जा. आता तुमच्या फायद्यासाठी सांगतो. आता जे तुम्हाला अमाऊंट देतो आम्ही त्या भरा, यात तुमचं भले. कारण की तुमच्यावर उद्या परत बँक अकाउंट जाम तुमचं लॉक केलं किंवा जप्ती आली किंवा तुम्हाला अटक करायला आले तर तुमच्या वकिलाला याच्यापेक्षा 4 पट पैसे जातील. त्यामुळं आता असं समजा की अहो तुमचे पैसे चोरीला गेले, तेवढे काहीतरी सोनं हरवलं, काहीतरी सोनं नाणं हरवलं असं समजा आणि जी काही तुम्हाला अमाऊंट येते ना ती भरा आणि यातनं बाहेर व्हा. हॅलो. आणि जे पैसे भरल्यानंतर काय करायचं सांगतो. तुमची स्लिप पैसे भरल्याची, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर, 3च गोष्टी फक्त मला मोबाईलवरती पाठवायच्या. एक्स्ट्राचं डोकं कोणी चालवायचं नाही. मी अडचणीत आहे, मी हे केलं, मी ते केलं, असलं काही करू नका. मला सगळ्यांची नावं टाईप करत बसायला लागतात, ते खूप कन्फ्युजन होतं. त्यामुळे तुम्ही पावतीचा फोटो, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर एवढंच पाठवा. तुम्हाला नीलचं सर्टिफिकेट आम्ही मिळवून देऊ त्यांच्याकडे. ठीक आहे. आता दुसरं राहतो, ज्या कर्जदारांनी कर्ज फेडलेले आहेत त्यांच्याकडे नीलचं सर्टिफिकेट. किती जण आहेत असे ज्यांच्याकडे नीलचं सर्टिफिकेट आहे? ह्या सगळ्यांनी ना ते तुम्ही किंवा आणखी ज्यांच्याकडे नीलचे सर्टिफिकेट असतील त्यांनी ती शोधून ठेवा. कारण की तुम्ही अडकलाय का तर तुम्हाला जामीनदार बनवलंय म्हणून. तर ज्यांच्याकडे नीलची ऑलरेडी सर्टिफिकेट आहेत तेही हे जामीनदार म्हणून यातनं बाहेर पडून जातील, तुमचा संबंध संपून जाईल. तिसरी गोष्ट राहते एजंटची. ज्या एजंटचे हात स्वच्छ आहेत त्यांनी बिनधास्त राहा. पण काही एजंटनी मधल्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत. त्यांनी असं समजू नका की आता यांनी कर्ज नील केले की आपण सुखासुखी पैसे खाऊन डराव. असं होणार नाही. ह्याच्यानंतर तुमच्या हातात एजंटसाठी मी खास सांगतो, तुमच्या हातात फक्त 15 दिवस आहेत. ज्यांनी या गरिबांचे पैसे खाल्लेत त्यांना ते गप गोडीत परत त्यांना पैसे आणून द्या. नाही तर अजित बँक, हे कर्जदार आणि पोलीस हे तुम्हाला सोडणार नाही, हे 100% खरं. कारण की ह्या कर्जदारांकडनं सह्या नेणारे, त्यांच्याकडनं ब्लँक चेक नेणारे हे एजंट होते.
ह्यांना कर्जदारांना तुम्हाला कोणालाच माहित नव्हतं की तुम्ही कुठं सहाय्य केलं आणि काय केलेलं. आणि तुम्ही असे आता बोलू नाही शकत, जाऊ दे, पण तुम्ही अशा ठिकाणी सहाय्य केलं ना की आम्ही त्यांच्या संग भांडू शकत नाही जास्त. त्यामुळे आता आम्ही जे केलं हे शेवटचं अंतिम, ह्याच्यापेक्षा खाली कुणीही करू शकत नाही. त्यामुळं ज्यांची जी अमाऊंट आहे ती उदाऱ्या बाजाऱ्या करा बाहेर कोणाकडनं तरी, पण ते पैसे भरून टाका, तुमच्या मागचं जात जाईल. ठीक आहे, एवढं सांगायचं होतं. धन्यवाद. ते तुम्हाला सगळ्यांना देतो ताई. हे बघा अख्ख्या नसू दे, तुम्हाला आहे ना ही यादी आहे ना आम्ही टाकणार, ह्या यादी आहेत ना टाकू ग्रुपवरती, तुम्ही काळजी नका करू.